त्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, अखेरकार ती बातमी सत्यात उतरली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे वितरण आता अधिकृतपणे सुरू झाले असून अवघ्या साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार असल्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। बऱ्याच बहिणी विचारत होत्या की हप्ता कधी जमा होणार, तर बघा बहिणींच्या खात्यावरती अखेरकार हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहेत। काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून अखेरकार बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। फक्त जानेवारी महिन्याचाच 19वा हप्ता नव्हे तर आता फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सध्या जर बघायला गेलं तर बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होत असून तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून अखेरकार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 तासांपर्यंत पैसे जमा होतील। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाला आहे आणि बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे देखील जमा झाले आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 तासांमध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे, परंतु आता फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की आता फेब्रुवारी महिना देखील संपत आला आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणे अत्यंत आवश्यक आहे। आता बहिणींचा असा प्रश्न असेल की जानेवारी महिन्याचा तर हप्ता जमा होत आहे, परंतु फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार, तर बहिणींनो 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। अनेक दिवसांपासून बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेरकार ती बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून बहिणींची प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या अखेरकार ती बातमी सत्यात उतरली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण हे आता अधिकृतपणे सुरू झाले असून डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले असतील, म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असतील आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 तासांमध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। तसेच आता फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्याच बहिणी विचारत होत्या की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, कारण की जानेवारी महिना संपून गेलेला होता, फेब्रुवारी महिना देखील संपत आला होता आणि तरी देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा झाला नव्हता। त्यामुळे जानेवारी
महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी जमा होणार असा प्रश्न बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होता। तसेच हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे बहिणींना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, परंतु त्यातच राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून अखेरकार आता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारला काही कारणास्तव जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बहिणींसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची देखील दाट शक्यता आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून 6 मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये बहिणींसाठी अजून एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। आता बहिणींचा असा प्रश्न असेल की सरकार आता बहिणींसाठी कोणती मोठी घोषणा करणार, तर बघा सध्या आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। म्हणजेच की 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता राज्याचा अर्थसंकल्प कधी आहे, तर 6 मार्च या दिवशी आहे राज्याचा अर्थसंकल्प आणि याच अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। आता सरकार बहिणींसाठी कोणती मोठी घोषणा करणार, तर बघा अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर या त्याच्या मानधनामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। सरकारनं बहिणींना जे आश्वासन दिलं होतं, सरकारने लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ होण्याची दाट शक्यता असून सध्या जर बघायला गेलं तर सध्या बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात असून आता या रकमेमध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता असून लवकरच बहिणींच्या खात्यावरती आता 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याची देखील दाट शक्यता आहे। अर्थसंकल्प 6 मार्च या दिवशी असून याच दिवशी आता लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता असून आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे नक्कीच आता बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देखील मिळण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः मार्च महिन्यापासून आता बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता हा जमा होऊ शकतो, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेले आहे। त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। बघा आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता आज काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर 2 ते 3 तासांमध्ये पैसे जमा होतील। समजा 2 ते 3 तासांमध्ये जर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नाही तर उद्या पैसे जमा होतील आणि जर उद्या पैसे झाले नाहीत तर परवा दिवशी 100% खात्यावरती पैसे जमा होतील। कारण की सध्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे। त्यामुळे 19व्या हप्त्याची जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तुम्हाला काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। 100% आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। अनेक बहिणींना असं वाटत होतं की पैसे मिळणार का नाही, परंतु अखेरकार सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी 98 कोटींचा निधी मंजूर केला होता। त्यानुसार डीबीटीच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सहसा हे पैसे सकाळी किंवा दुपारी जमा होत असतात, परंतु यावेळेस संध्याकाळी देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले बँकेचे खाते किंवा मोबाईलवरील मेसेज त्वरित तपासावेत, कारण की पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। त्यामुळे मेसेज देखील चेक करा, तसेच बँकेचे खाते देखील नक्की चेक करा, कारण की अखेरकार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच ज्या बहिणींना जुने हप्ते मिळाले नाहीत तर त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे।
ज्या लाडक्या बहिणींना 17वा किंवा 18वा हप्ता मिळाला नव्हता तर त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची वेळ आहे। जर तुमची KYC पूर्ण झाली असेल आणि बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर रखडलेले देखील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। बघा काय झालं होतं तर KYC करताना बऱ्याच बहिणींकडून चुका झाल्या होत्या, तर अशा बहिणींना सरकारच्या माध्यमातून KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारनं संधी दिली आहे। आता ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींचा हप्ता हा सरकारने बंद केला होता। त्यानंतर सरकारने या ठिकाणी म्हणजेच की काय केलं तर बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं आणि सरकारने KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी दिली आहे। आता ज्या बहिणींकडून KYC मध्ये चुका झाल्या असतील, ज्या बहिणींची KYC झाली नसेल तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या बहिणी KYC पूर्ण करतील, ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तसंच अजून म्हणजेच की जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींनी KYC पूर्ण केली असेल, तसेच ज्या बहिणींचे आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घ्या। तसेच आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। तसेच काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींनी जर आता KYC पूर्ण केलेली असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेला 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि आताचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने सर्व हप्ते जमा केले जातील। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। परंतु एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की फक्त पात्र असणाऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झालेला नव्हता आणि अशा बहिणींनी जर आता KYC पूर्ण केली असेल आणि अशा बहिणी जर आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेला 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि सध्याचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 3 हप्त्यांचे किती तर 4500 रुपये जमा केले जातील। म्हणजेच की रखडलेले देखील हप्ते आता जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झालेले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती सध्या फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत असून आता लवकरच या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे, कारण की सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला आहे। तसेच आता फेब्रुवारी महिना देखील संपत आला असल्यामुळे सरकारला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता द्यावाच लागणार आहे। या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील आता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर याच फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नाही तर मग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। मात्र सध्या तरी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा वाटप सुरू झाला आहे, त्यामुळे 19व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा आनंदाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होत असल्यामुळे बहिणींना दिलासा मिळाला आहे। तसेच आता अधिवेशनामध्ये देखील अजून काही चांगल्या घोषणा होण्याची देखील दाट शक्यता बघायला मिळत आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
सुरू झाला आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकार काय करणार तर बहिणींना खुश करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकते। या अनुषंगाने अर्थसंकल्पामध्ये देखील बहिणींसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यानुसार लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा देखील हप्ता हा जमा केला जाऊ शकतो। आता पुन्हा एकदा सर्व काही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मागील 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नव्हता तर अशा देखील बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेला हप्ता आणि सध्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होण्याची शक्यता आहे, जर अशा बहिणींनी KYC पूर्ण केलेली असेल। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तसेच रखडलेले हप्ते देखील आता जमा होतील। त्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पात्र असताना सुद्धा मागील काही हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचा हप्ता अशा पद्धतीने हप्ते एकत्र जमा होतील। सर्वचे सर्व पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातील। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील, ज्या बहिणींनी KYC पूर्ण केली असेल, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा बहिणींचे पैसे कोठेही जाणार नाही। 100% पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। त्यामुळे पात्र असणाऱ्या कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारनं देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। पात्र असणारी एक सुद्धा बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। म्हणजेच की पात्र असणाऱ्या सर्वच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच अजून एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजेच की ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC तात्काळ पूर्ण करा। सरकारनं KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी दिली आहे, मुदत दिली आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत असल्यामुळे बहिणींना याचा म्हणजेच की आधार मिळणार आहे, दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जी काही रक्कम सध्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे त्यामुळे नक्कीच बहिणींना सरकारच्या माध्यमातून थोडाफार या ठिकाणी आधार मिळत आहे। बहिणींना देखील पैशांची आवश्यकता असते, हप्त्यांची आवश्यकता असते, घर खर्च किंवा इतर काही खर्चांसाठी लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी पैशांची गरज असते। सरकार देखील बहिणींना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून देखील आता बहिणींसाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची देखील दाट शक्यता आहे। सध्या जर बघायला गेलं तर सध्या आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे वितरण झाले आहे। ही माहिती जी आहे ती एकदम खरी आहे। त्यामुळे बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की सध्या पैसे जमा होत आहेत। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये सध्या जमा होत आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। मागील काही दिवसांपासून काही खोट्या बातम्या देखील आपल्याला बघायला मिळत होत्या की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत होतं की आज पैसे जमा होणार, आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले। तर बघा, बऱ्याच साऱ्या खोट्या बातम्या आपल्याला मोबाईलमध्ये बघायला मिळत होत्या, परंतु जी आज बातमी समोर आली आहे ती एकदम खरी आहे। सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा झाली असून आता अधिकृतपणे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। जर आज 1500 रुपये जमा झाले नाही, म्हणजेच की जानेवारी महिन्याचा जर 19वा हप्ता आज जमा झाला नाही तर उद्या होईल, जर उद्या झाला नाही तर परवा दिवशी 100% होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। कदाचित आजच 2 ते 3 तासांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसंच इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।